आज आपण बनवणार आहे रवा उपमा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी 1 कप उपमा घेतला आहे, शेंगदाणे, कढीपत्ता, बटर, कोथिंबीर, टमाटर, हिरवी मिरची, कांदा, मोहरी, हळद आणि चवीनुसार मीठ. आता इथे एका पॅन मध्ये बटर टाकून रवा भाजून घेऊ. आता भाजलेला उपमा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तेल इथे गरम झालं आहे. आपण आधी शेंगदाणे तळून घेऊ. आता तेलामध्ये टाकूयात मोहरी, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर कट केलेला बटाटा, आता हिरवी मिरची, आता टाकूया कांदे, आता टमाटर, आता झाकण ठेवून याला थोडा वेळ शिजू. टमाटर शिजले आहे. आता आपण इथे हळद आणि मीठ टाकून घेऊ. आता टाकूया शेंगदाणे, आता यामध्ये टाकूया भाजलेला रवा, आणि आता याला मसाल्यासोबत मिक्स करून घेऊ. आता प्रॉपर मिक्स झालं. यामध्ये आता पाणी ऍड करून घेऊ, गरम पाणी. पाणी थोडं थोडं टाकून ठेवायचं आपल्याला. आता यावरती कोथिंबीर टाकून घेऊ आणि यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट होऊ दे. इथे आपला टेस्टी उपमा रेडी आहे. आता याला सर्व करून घेऊ.